तर आता मावशीला आवाज तू देतो का तू देतो का तूच देतो? सगळं एकच झालंय. आपण किती जण आहे? 4-5 जणी. 4-5-6 जण. हो. तर मग मावशीला आवाज तू द्यायचा का याने द्यायचा का मी द्यायचा? म्हणजे आवाज द्यायचा कोणी? मावशीला आवाज कोण द्यायचा? अगं मी आवाज दिला असता. बर मग तिचं माझं कालच भांडण झालंय. कशावरून? कुत्राच्या पिल्लावरून. म्हणजे मावशीला अगं तिनं माझी पिल्ला चोरून दिलं इंग्लिश. म्हणजे मावशीनं तुझ्या कुत्रीच्या पिल्ला चोरून नेले. हो. त्याच्यामुळे मावशीचं तुझं भांडण झालं. हो. मावशी तुझ्याच्याने येणार येणार नाही. अगं मावशीला मी बोलावलं असतं. मग आमच्या गल्लीला 3-4 दिवसापासून पाणीच नाही. तर मावशीच्या नळावर गेले. मावशीचा कोक मोडला असं. गेलं उन्हान तापेल होतं गेलं मोडलं. मावशी माझ्याच्याने येणार नाही. बर. मावशीला बोलवायचं जर ठरलं तर सुनंदाताईचा आणि मावशीचा अगदी जवळचा परिचय. असं? जर कधी मावशी आंघोळ करीत असली वाह. आणि सुनंदाताईने मावशीला आवाज दिलास ना हा. तर साडी सोडून आपल्याकडे पळते. वहिनीवरी साडी हा, म्हणा. वल्लीवरची साडी घेऊन याचं धावपळ करीत येणार. बर. जर कधी स्वयंपाक करीत असली हा. तर मावशी हात धुवायला आपल्याकडे येणार. असं? तर लवकर सुनंदाताईला बोलून मावशीला बोलून घ्या. आता लगेच चला सुनंदाबाई. अगं तुला काय माहितीये का? नाही ना. आम्ही सगळ्या मुली नाक्यावरती नटून थटून जमलोय. सर्वांनी मावशीला आवाज देऊन बघितला पण मावशी आमच्या काय आली नाही. बघ तू आवाज देऊन. मावशीला आवाज द्यायचा. हा देऊ आवाज. हा कर सुरुवात. ए ती मांजर दूध पिऊ राहिली. शुक 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 शुक. ए जोडीदार. अरे हिच्यात मला फोल्टो वाटायला लागला. बोलताय तिला मावशीला आवाज द्यायला सांगितलाय. बोल. ये शुक शुक शुक. याचं काय कारण? जस काय मांजर उसकू राहिली. याला काय कारण असाल? हिच्यात फोल्टो वाटायला अरे लागला. काय बोलताय? ब्रह्मदेवानं हिची मूर्त घडवताना हिचा गेअर बॉक्स उलटा बसवला. असे बाय माणसं गर्भवती असतात इकडे. एक काम कर बायला सांग हा. जरा कमी आवाजात गागा. हा सुनंदाताई जरा लय कमी नाही लय वर नाही मधल्या आवाजात गागून पा. देऊ आवाज. हा दे आवाज. अगं मावशी आम्ही राधिका गोपिका यमुना जमुना. अगं घरामध्ये काय करती? हे नवऱ्याला पाहिजे ती म्हणजे का कागून फेत आहे काय? बया सोडतीस नाही तर अगं इतक्या वेळ काय करीत होती? बया मोरीतच होती अजून. मोरीत काय करीत होती का? हे म्हातारा माई पाठ घशीत अगं मावशी पुरी सुरेनला बोलवायचं का म्हाताऱ्याला पाठ घासायला लावली? पुरी गेलं ते कांदे साठवेले ना बर. चाळीमध्ये हा वापायचं काम चालू आहे, त्याच्यामुळे पुरी तिकडे गेला ट्रॅक्टर भरायला. अगं बाहेर ये चल अरे अरे चल. का ग मावशी? अगं सगळ्या मुली आवाज देऊ देऊ थकल्या. का कानात होत्या तुम्ही? हे कणत नव्हती. मग अगं सगळ्या तुला आवाज देऊ देऊ थकल्या. इतक्या वेळ तू घरामध्ये काय करीत होती का? बया नवऱ्याला पाहिजे होते ना मी. म्हणजे काकाची तब्येत बिघडली वाटतं. बया ते काय आजारी झाली. अगं मावशी मग काही दवा पाणी करायचा. बया तो काकाला उचललं दवाखान्यात नेलं, डॉक्टरला इंजेक्शन मारलं, गोळ्या मला घेतल्या. डॉक्टरला इंजेक्शन मारलं. अगं डॉक्टरने काकाला इंजेक्शन मारलं असेल, गोळ्या तुझ्याकडे दिल्या असतील. हा तेच म्हणते आवर. वरून औषधाची बाटली दिली. तसं नाही, तो ऐकण्यात बदल झाला. काय ग? म्हातारा दवाखान्यात नेला, बर. डॉक्टरना म्हातारला इंजेक्शन मारलं, हा गोळ्या माको दिल्या, बर. वरून एक औषधाची बाटली दिली. आणि काय सांगितलं ग? म्हण पाण्यातून औषध घे म्हणत चमच्यानं. बर. आता मला एवढं एकच चमच्यानं तू औषध. कामधंद्याची बाई. बया म्हाताराचा दड केवढं, चमचा केवढा. हा म्हणजे एकटी औषध देऊन टाकू. म्हातारा लवकर रिपेअर व्हायला पाहिजे. बया जाऊ तो काकाला उचललं, लगेच काकाला उचललाय. काकाला उचललं तसं लगेच नदी मध्ये उभं केलं. म्हणजे भरेल पाण्याच्या नदीत. हा छातीला पाणी लागलं होतं. म्हणजे छाती एवढ्या पाण्यात काकाला नेऊन उभा केलाय. बया आलं माझ्या ध्यानात. काय ग? डॉक्टरला सांगेल होतं ना. हा
म्हणा पाण्यातून औषध घे म्हण. पाण्यातून औषध द्यायचं. ही बाटली फोडली, हा बुतान तोडलं, बाटलीचं बुच्चन तोडलं, आणि दिली बाडा बाडा ओतून नदी सगळं औषध तू नदीत ओतलंय. बाया त्या गोळ्या होत्या, त्या गोळ्या दिल्या टाकून. बर जेव्हा ते औषध पाणी, जेव्हा गोळ्या बिनल्या, हा जेव्हा वापा निघायला लागल्या, बर बाया मग माझ्या नात आलं. मग त्यांना म्हणले मी, काय म्हणली? म्हणले कनिवा. हे अगं धनी हो तरी म्हण का कनी हो. इडत इंडिया मार्काची. काय झालं ग? आमच्या काळात असं नव्हतं बा. हा म्हणजे तुम्ही जुन्या बाया नवऱ्याशी लावून बंजून बोलणाऱ्या. आता तुमचा जमाना यागळा आहे. आता आमचा जमाना कसा आला ग मावशी? जुन्या बायला माहिती आमचा जमाना कसा होता तो. हा नवऱ्याशी लावून बंजून बोलणाऱ्या. आता तुमचा जमाना यागळा आहे. आमचा जमाना कसा आला? आता म्हणताय पिंटेच्या पप्पा, पिंटीच्या डॅडी. आमच्या काळात असं नव्हतं. आमच्या सुशिक्षित पद्धत आहे. आता ही सुशिक्षित आहे. आमच्या काळामध्ये या जुन्या बायाला माहिती, बाई माणूस नवऱ्यांना बोलताना कशी बोलायची माहिती. हा लावून बंजून बोलायची. म्हणलं धन्यवाद. हा म्हणजे ला पाण्याला बुट्टी. ला पाण्याला बुट्टी. बया जाऊ तुला काकाना बुट्टी लावली. जवा काकानं पाण्याला बुट्टी लावली. बया जाऊ तुला काकाना पाण्याला बुट्टी. जवा पाण्याला बुट्टी लावली. बया गटा 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 औषध. बया झालं ना ताई. मावशी काय वाजत आहे गे? तुझ्याची वरात निघाली वरात. तुझ्याची काढ ना. याला तर म्हणते हा, दीपाळी तुमच्या घरी फटाकड्या मा घरी. अगं म्हातारं ताईट झालं परत तू काय डोकं चालवलं का नाही? या रांकीच्या घरी चान्स नाही भेटत. ए? इकडं उपास सोडून घेतोय हा. बरं म्हातारं ताईट झालं मग तू काय केलं ग? बया आम्ही डोक्याला हुशार पाहिजे. पहिल्यापासून हुशार. मी असं डोकं चालवलं. हा बया 3 वेळेस रेवळे गेली माठ डोक्यावरून. म्हणजे 3 वेळेस रेल्वे डोक्यावरून गेली तरी मी अजून सलामत आहे. तरी तू जिवंत राहिली. मग का ग मावशी? हा, ज्यावेळेस रेल्वे तुझ्या डोक्यावरून जायची त्यावेळेस तू कुठं असायची ग? पुलाच्या खाली बसेल राहायचे. काय करायची? काय नाही मासे खायचे. आयुष्यभर जरी रेल्वे गेली तर मरशील का? आता काय करते? हे वळ दाबून घेते वळ. उभी राह एकूण दाबेतो आता. नको नका ते झोंबले इरुळ. उभी राह. तुला दाबून नको धरू. उभी राह मग. अगं म्हातारं ताईट झालं परत तू काय डोकं चालवलं का नाही? बया म्हातारा उचलला, म्हातारं उचललंय, घरी आणलं, घरी आणलं, पेटावली चूल, पेटवली चूल, घातले चुलीत पाय. जिवंत जाळायला चालली. का गे? तुला खरंच घरी चान्स नाही भेटत. नाही या आता काल तो अवतरणी करून राहिला. खरंच नाही. घरी काय पोकाळ बांबू होईल काय? पोकळ बांबूच नाही बरं आहे तो आज थोडासा निवतो इकडे भाऊ बाय. घरी नाही चान्स तुला. बरं. चांगला चान्स मारून घेत आहे. बरं म्हातारं ताईट झालं. बया शाकावला साकावला, हा चुल्या भावताने आळा राहत. आळरा असतो. आळेव पाय ठुले, हा शेकावला साकावला, वरून कोराच्या पाळला. बया म्हातारा लागणार पोटासारखं गोष्टी. म्हणजे काका क्लिअर झाले. बया त्याला मी म्हणत होते काय ग? तुम्ही घरी थांबा, हा घरी क्रिकेट खेळा म्हणते. म्हणजे काका अजून क्रिकेट खेळा ते बया अजून शिक्षो मारिते शिक्षो. काका. मग मावशी हा. खरं सांग, काय तुझ्या लग्नात मी किती बारीक होते ग? हा बारीक होती भीतीला धरून. हे मुतत नव्हती उभी राहत होती ना. हा भीतील धरून नेटकच उभं राहत शिकले होते. हा. तर मग आज काकाची माझी ओळख करून दे. त्यांना म्हणत होते तुम्ही घरी थांबा मी चालले बाजारला. बर पण म्हातारा काच दम काढीत आहे. बाया मा आधी टापाकलं येऊन. काका मग दाखव तरी मग मला. हे पाय आडी आडी. का ग मावशी? आडी व आडी. हा हे यामुळे बसले काय काढायला. हे काका हा यो काका. का ग? हे लग्नाचे का लग्नाच्या आधीचे ग? नाही बाय लग्नाचं नाही. मग हे लग्नाच्या आधीचं मॅटर आहे आमचं. म्हणजे तुमचं ते होईल दिसतंय. सायराट सायराट. हे सायरा आता निघाला. बरं जाऊ दे, हे लग्नाच्या आधीचे. बया मग आल्या आल्याच मला थोडा डोळा लावला तिने. असं ना. अगं खरे लग्नाचे काका दाखव. बया खरी लग्नाचे पाहिले नाही का? लग्नाचे काका या इकडे बसले बाय पाठी मागे. पुढे हा या इकडे कोपऱ्यावर बाय असे काणी होईल. जाऊ दे मावशी, खरं तुमच्या दोघांचा जोडा म्हणजे जोडा. बया कसं काय जोडा आमचा. खरंच जोडा आहे. नाही नाही वया मापाना जोडा आहे त्यांचा. हा तुम्हाला म्हणत होते ना तुम्ही घरीच थांबा क्रिकेट खेळा म्हणून का? हा? तुम्ही मांडी येऊन तपाकले पैसे. खरंच जोडा आहे तुमच्या दोघांचा. बया येत राम म्हणजे काका दशराम. कसं काय ही जोडी आमचा. ए
ही जोड नाही जोड तरी म्हण जोड कस काय आमचं खरोखर जोड आहे बया ते जसे राम म्हणजे काका जसे राम आणि तू मी जशी सीता माई तू जशी सीता वा 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 कसे काय राम माई मावशी ते राम तू सीता सीता. हे दादा जसे हनुमान हा, बिगर शब्दाचे हनुमान आहे का आहे आहे हे बघ ते राम तू सीता हे दादा हनुमान हे धाकटे बंधू लक्ष्मण हा बंधू लक्ष्मी ते नळ नळ इकडं नीळ नीळ हे जामवंत जामवंत ही शबरी शबरी ही पुतना मावशी हे रामाला अर्धाले बरं खायल ती हीच शबरी का ही शबरी सगळं रामांतर झालं मावशी मग सगळं रामायण भाऊ असं करा काय आता सगळ्यांना पार्टी दिली बर तुम्ही काहीतरी पार्टी घ्या आता मला नका बळजबरी करू मला पार्टच कोणतं शिल्लक राहिलं घ्या तुम्ही असं करा पार्ट आहे ना कोणतं कुंभकर्ण वा कुंभकर्ण कुंभकर्ण म्हणजे योगाची ती पातीला भर लापशी उरेल तेवढं खातो आणि झोपतो 6 महिने इडच आम्ही घेऊ शिजेन काढून काय का आपण डोक्याला हुशार आहे म्हणजे माय पैसे बुडवा तुम्ही नका नका हे काम नका आपल्याकडे नको तुम्ही बळजबरीच नका करू आता जाऊ ते पार्ट वाटल्यावर गेले आता काय नाही काहीतरी पार्ट घ्या तुम्ही हे बघ ते जसे राम राम तुझा सीता हे दादा हनुमान लक्ष्मण नळ नीळ जामवंत पुतना मावशी शबरी सगळेच झाले हा तर आता तुम्ही मला लयच बळजबरी करताय ना हा मावशी बर मग मी ना दशरथ राजा होतो वय सगळ्याचा बाप तू शिताय का ते तिने गावची कुठं मांडी बसत शिता चाल इकडे वहिनी जाऊन 3-4 महिने झाले इकडे ये. बाई सासरा शिताय तू शोभत नाही का इकडे तू शिताय नाही नको नको तुला सीता नाही मग तुला काय पातळीचा ही जरा वाटतो का याच्या एक कोडा दशरथ राजा आणि तू हनुमंत मग हनुमंत असा राहतो कसा राहत असा मोकळा नाही राहत मग त्याच्या खांद्यावर गदा राहते गदा इकडे मंदिरात तू हनुमंत नाही मग दोन दिले ना जा. जा बा. पाठ केलं वाटतं इकडे मला काहीच नको दशरथ राजा या म्हणून बरं जाऊ दे मावशी हा हे झाले काका बर. मार देव करायला तुझी सासूबाई आली असेल बया सासू पहिले की नातावाली पहिले सख्खी सासू सखी सासू आणि चुलत सासू का? तुला सासू ही पुढे बसली ही चुलत सासू आणि फुई सासू हे चष्मा आपला सिनेमा घालेली पाहिजे तमाशा हे तमाशा नाही अगं डोळ्यात चष्मा घातलेली हा तीच. अगं या तिघी जणी कशा दिसतात भाऊ या अशा आहे या तिघी जणी कशा आहे ग हिच्या पाठची ती तिच्या पोटची ती ए! अगं एकमेकीच्या पाठच्या तरी म्हण का ती तिच्या पोटची आणि ती तिच्या पोटची हा तेच मध्ये तिच्या पाठची ती आणि तिच्या पाठची ती बरं जाऊ दे हे झालं तुझ्या सासूबाई हा मग तुला काही नंदा जावं असतील बया नादा पाठी मागे बसली का त्या पाठीमागच्या नंदा एक वापरे तिघी जणी ना लाई हा ते नंदाची माया मग तुला काही जावं असतील जावा कुठे ग त्या तिकडे वर बसले पाय खुर्चीवर पुढच्या बसला का तुझ्या जावा हा सगळं कनुगोत आलाय मग आता गावाला मग तुला काही देर भाई असतील दिर आहे मला मग म्हणजे माय दिर पाहिलं नाही का कुठं पाहिले का तुझे देर दिर आहे ना भाऊ कुठे का दिर मला तिघच नाही तिघच कुठे तुझे देर दिर ते काय तिकडे बसली का आता खरं सांग सगळी पब्लिक खाली बसली हे तुझे देर जारच्या गारव्याला का बसले का याला कारण आहे भाऊ याला काय कारण नेमकं यांना मुळ्यात वळले मुळ्यात यांना खालून नाही हवा लागत ती वरून नाही हवा लागत अगं ते लांबून तुझी माझ्या बघतात आणि तू म्हणती मुळ्यात झालं ते गारव्याला बसले गारव्या बरं जाऊ दे हे झाले तुझे देर हा मग तुला काही नातू पण तू असतील भाऊ मला 2 नातू आहे 2 कुठे आहे का तुझे नातू ये बाई बा ये 2 नातू आहे. हे तुझे नातू मावशी हा तुला एक विचारू का एक काय 2 नात पाहिजे का माही नात कुठे आहे का तुझी नात ही चमकाळी तिकडे बसले पाहिजे नात नाही ती तुझी नात का ग काय
त्यावेळेस तुझं काय ऑपरेशन होत नव्हतं का ग? गेले होते ऑपरेशन करायला. अगं ऑपरेशन तरी मान. हा तेच म्हणजे यावर एकदा म्हातारा माणूस झाला का मग दात पडले का असंच होतं, कोंबडी पळती मावली. अगं बोबडी ओळखती म्हण, कोंबडी पळती नाही. हा तेच डॉक्टर गेले त्यांना म्हणले घरी गेलं का हा म्हातारा काही दम नाही काढी. बरोबर आहे, काम धंद्याला पाठवतो. सारखं काम सांगत घासाचा बारा आण, पुढं गाजरच खंदून आण, हा बया नाही तर मग जनावरच पाणी पा. बरोबर आहे. काटाळून गेला जीव मावाला. हा म्हणले एका परताने ऑपरेशन करून टाका. बर मग डॉक्टर म्हणत तो ऑपरेशन होईल म्हण, हा पण आता नाही होणार, का बरं ग? थोडा टाइम लागेल. म्हणलं का बरं? हा म्हण तो कातडाला निभार झालं. म्हणलं मग त्यांनी दवा पाणी केलं असेल तुला काही? म्हणले आता कातडाचं ऑपरेशन म्हण ते कैचीनं चिरावं लागत, हा कातर चालली पाहिजे. थोडं पातळ व्हायला पाहिजे. म्हणले मग काय औषध? म्हण असं कर 2 पोते हरभरे खाय म्हण. तू घोडीच्या आवला दे 2 पोते हरभरे खायला लावले. का बरं माणूस खात नाही का हरभरे? अगं 2 पोते बया 2 पोते खाता 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 मला 2 वर्ष गेली. 2 वर्ष निघून गेले. 2 वर्षानंतर परत 2 झाली. परत 2 जण झाले. मावशी म्हाताऱ्यांना घातलाच बोलतो. म्हणजे परत तुला 2 लहान लहान मुलं झाली. बारीकले बारीक मुलं. हा तुला खरं सांग का मावशी, काय अगं मला लहान मुलांची पहिल्यापासून खूप आवड. नाही एखाद्या भाऊ लाळा राहतो पोरं घ्यायचा. अगं मी जर कधी लहान मुलांना उचलून घेतलं ना, दिवस खाली ठेवीत नाही. खरं काय? हा नाही बापू चाल. माझे पोरं तशीच आहे भाऊ. अगं बोलव तुझं लहान लहान मुलं, मी एकाकडे एक उचलून घेतो, दुसऱ्याकडे दुसरं उचलतो. हा आता तू म्हणण्याची हा तुला कडव घ्यायची बोलव तुझं लहान पोरग मी दिवसभर खाली उतरून नाही देणार. दिवसभर? हा दिवसभर नाही 2 तास घे फक्त. अगं तू बोलव तुझं लहान मुलगा. बोली त्याला ऐ बास्के हा बस बस क्या चल. हा लहान आहे पाय. उचल त्याला उचल. लहान. अगं तू म्हण मला छोटे 2 मुलं झाली. बारीकच आहे तू. बरं हा लहान. हा अगं मोठा बोलव ग. हा बिक्या